त्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं, गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही अनेक अवेअरनेस कार्यक्रम घेतो, ई सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये कॅम्पस घेतो. हे सगळं जरी करत असेल तरी सुद्धा नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचत असलं म्हणजे आपण सुजाण नागरिक झालो असं होत नाहीये. मला आवर्जून सांगायचंय, आपल्या इतके कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असताना त्या कायद्यांमधून पळवाटा काढणं किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय. आणि म्हणून हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या संदर्भातली तक्रार ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा, नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. 2 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान खरं तर मला पत्रकारांचा फोन आला की आपण काही डिबेटमध्ये सहभागी व्हा. तर मी आवर्जून सांगितलं की मी कराडमध्ये प्रवासामध्ये असेल, प्रचंड पाऊस आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे, आपण कनेक्ट होऊ शकणार नाही, पण तरी सुद्धा हरकत नाही, जसं असेल तसं तुम्ही कनेक्ट व्हा असं सांगितलं. आणि 8च्या डिबेटमध्ये मला जॉईंट होता कारण की कनेक्टिव्हिटी नव्हती. 8:30 वाजता आम्ही जॉईंट झालो, त्याच्यातून परत डिस्कनेक्ट झालो.